पहिला फिरतीत चौथा सामना आपण पाहतो. जय दुर्गा माता 11 काटे विपक्ष स्वर्गीय प्रतीक गायकर 11 मानिवली. टॉस जिंकला काटे संघानं आणि मानिवली संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं. सलामीची जोडी आपण पाहतो सुरेश आणि दिनेश. दिनेश संते आणि सुरेश भोईर ही सलामीची जोडी आपण पाहतोय. तर गोलंदाज अरविंद पाटील येतात. या सीझन मध्ये रबर बॉलच्या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत काटे संघानं 2 चषक जिंकलेत. हेदुटण्याची स्पर्धा जिंकली काटे संघानं. त्यानंतर पिसिवलीच्या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. दिनेश आणि सुरेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. गोलंदाज अरविंद पाटील येतात. नागमुमरेश्वर 40+ चषक वाकलन. जुनी डोंबिवली संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. नावपाडा संघाने एक सामना जिंकलाय, तो दुसऱ्या फेरीत दाखल झालाय. स्ट्रायकरला दिनेश संते तर गोलंदाज अरविंद पाटील. अरविंद पाटील रन आउट विकेट. फुलटॉस चेंडू पहिल्या चेंडूला पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. तोपर्यंत धाबा आल्यात त्या 2. क्षेत्ररक्षक होते तकदीर. बिनबाद 2. वेगाने चेंडू रिलीज केला, तितक्याच वेगाने बॅट फिरली. दिनेश संतेची डॉट बॉलची समाप्ती होती. ऑफसाईडला खेळले क्षेत्ररक्षक आहेत केशव. दुसरा धावाचा प्रयत्न करतात. इथं पुन्हा एकदा मागे परतले सुरेश. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 3 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज अरविंद पाटीलला. सुरुवात तर चांगली झाली. अजूनही 3 चेंडू बाकी असतील. सुरेश भोईर स्ट्रायकरला. गोलंदाज अरविंद पाटील. बिनबाद 3. चेंडू मागे सरकलाय. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 4. आतापर्यंत एकही मोठा फटका मारू दिलेला नाही अरविंद पाटीलला. एकही चौकार एकही षटकार मारू दिलेला नाही. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. गुड बॉलिंग. ऑफसाईडला खेळले क्षेत्ररक्षक कुणीही नाहीये. अनिल आले चेंडू गॅदर करतात. तोपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली ती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि फलंदाजी धावचेच्या स्वरूपात बाद झालेत. सुरेश भोईर बाद झालेत धावचेच्या स्वरूपात. धावसंख्या 8 वर पोहोचली आहे. धावसंख्या 6 माफ करा. मनोज आलेत नवीन फलंदाज. उंचपुरा असा फलंदाज. धावसंख्या 6. या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. अरविंद पाटीलने फक्त 6 धावा खर्च केल्या. धावचीच्या स्वरूपात एक गडी बाद झाला. सुरेश बाद झालेत. मनोज स्ट्रायकरला. अरविंद पुन्हा एकदा तयार.
वेगवान चेंडू, गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी अरविंद पाटीलची आतापर्यंत राहिली आहे षटकामध्ये. ओव्हर झाली आहे. पहिलं षटक फक्त 6 धावांचं राहिलं. अरविंद पाटील यांचं चांगली गोलंदाजी. केशव महाराज आलेत. पहिल्या षटकात धावा आल्या ते फक्त 6. चांगली गोलंदाजी राहिली अरविंद पाटील यांची. केशव येतात नवीन गोलंदाज. स्ट्रायकरला दिनेश संते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्यांचे सहकारी मनोज. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. नाग मुंबरेश्वर 40+ चषक वाकलन ही स्पर्धा आपण पाहतोय. मुख्य आयोजक आपण पाहतोय कमलाकर भोईर केडी. पुलटॉप चेंडू होता मात्र इथं संधी साधता आली नाहीये. तोपर्यंत सिंगल आली आहे लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 7 वर पोहोचली आहे. पुन्हा एकदा सिंगल आली आहे. सूर्यदादा पाटील असतील, विजय पाटील असतील, त्यांचंही आम्ही सरचं स्वागत करतोय. धावसंख्या 8 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 2 गोलंदाजांनी दुसरे षटक मार्गस्थ असताना एकही फटका मोठा मारू दिलेला नाहीये. चौकार षटकार. अरविंदने 6 धावांचं षटक हाताळलं. चांगली गोलंदाजी केली. केशव आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. फलंदाजाला असं वाटलं की चेंडू लेग साईडच्या दिशेने जातोय, सोडून दिला. मात्र चेंडू योग्य ठरवला. पंचांनी चांगल्या पद्धतीने पाहतात. राजू काटे आणि दशरथ सोरगादे 2 पंच. उंच गेलाय चेंडू, फार उंच गेला. अनिल चेंडू जज करतात मात्र तोपर्यंत चेंडू पडतो नोमॅन्स लँड मध्ये. 2 धावा आल्यात. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली आहे संदीपनं. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 वर. चार चेंडूंमध्ये आतापर्यंत केशवनं फक्त 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तयार. मोठा फटका. जागेवरने चेंडूला टोस केला ऑन साइडला. दिनेश संतेच्या बॅटबंदाला षटकार. धावसंख्या 16 वर पोहोचली आहे. 4 चेंडूपर्यंत केशवनं नक्की चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. 5व्या चेंडूवर षटकार ठोकला फलंदाज दिनेश संतेनं. धावसंख्या 16 वर पोहोचली आहे. इथे मात्र ऑफसाईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अरविंद पाटील चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न करतात मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. चौकाराला धावसंख्या पोहोचली ती 20 वर. षटक संपली ती 2 आणि एका गडाच्या मोबदल्यात 20 धावा. पहिल्या षटकात 6 धावा आल्या. गोलंदाज होते अरविंद पाटील. दुसऱ्या षटकात धावा आल्या तर तब्बल 14. गोलंदाज होते केशव. 1 बाद 20 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. मनोज पाटील येतात 30 षटक घेऊन की अरविंद पाटील येतात ते पाहावं लागेल. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक 6 धावांचा हाताळला तोच गोलंदाज अरविंद पाटील येतोय. 2 षटकं संपली. एका गडाच्या मोबदल्यात 20 धावा आपण पाहतो. धावफलका स्ट्रायकरला मनोजला आपण पाहतोय.
पहिला चेंडू फटका फसलाय, झेलची शक्यता निर्माण झाली आहे. झेल सुटलाय, सुटलेल्या झेलचं रूपांतर आपण पाहतो 2 धावांमध्ये होतंय. धावसंख्या पोहोचली ती 22 वर. मनोज स्ट्रायकेनला धावसंख्या 22. ऑफ साइडला खेळलेत, चेंडू पडतो नो मार्क लाईन मध्ये. संदीप आले, चेंडू उचलून फेकेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा येतात. धावसंख्या पोहोचली 24 वर. ऑन साइडला खेळले, क्षेत्ररक्षक आहे शिवाजी. झेल सुटला, सुटलेल्या झेलचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं जाते. धावसंख्या पोहोचली ती 26 वर. धावसंख्या 26. मनोज स्ट्रायकेनला गोलंदाज अरविंद. ऑफ साइडला सुरेख फटका, सिंगल आली आहे. धावसंख्या 27 वर पोहोचली आहे. सत्तावीस धावा धावफलकावर. क्या बात है, दिनेश संते ने ठोकला हा दुसरा षटकार. धावसंख्या 33 वर पोहोचली आहे. जबरदस्त टायमिंग आपण पाहतो दिनेश संतेच्या बॅट बंद दुसरा षटकाराला. धावसंख्या 33 वर पोहोचली आहे. षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना सुरेश भोईर बाद झालेत. ऑन साइडला खेळतात, सिंगल आले, दुसरी जण नक्कीच प्रयत्न करतील, मात्र अरविंद स्वतः वेगानं आलेत, तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 34 वर. आता उन्हाळ्याने चालवायचा. 34 धावा धावफलकावर. दिनेश संदेश टायकेनला गोलंदाज मनोज पाटील तयार. खाली राहतो चेंडू, गुड बॉलिंग. सुरुवात तर चांगली झाली आहे. डॉट बॉल समाप्ती केली गोलंदाज मनोज पाटीलला. पहिल्या षटकात धावा आल्या 6, दुसऱ्या षटकात 14, तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा 14. ऑन साइडला खेळलेत, दिनेश संतेच्या बॅट मध्ये या डावातीला तिसरा षटकार येतोय. बॉल द्यायचा, बॉल द्या. 40 धावा आपण पाहतो धावफलकावर. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. 10 चेंडू अजून शिल्लक उरलेत. जर अशाच पद्धतीने दिनेश आणि मनोज खेळत राहिले तर एक चांगली टोटल आपण धावफलकार पाहू शकतो.
10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. धावसंख्या 40. मनोज पाटील रन ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू षटकाराला ताबडतोब उत्तर दिलं मनोज पाटील यांनी. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित. 40 धावा. गुड बॉलिंग मात्र एसटी रक्षकाने चूक केली. तोपर्यंत सिंगल आली आहे. कान्हा आहेत क्षेत्ररक्षक. कान्हाने उशीर केला. क्षेत्ररक्षण चांगलं केलं मात्र चेंडू फेकण्यासाठी कान्हाने उशीर केला. तोपर्यंत धावा आल्या त्या 2. धावसंख्या 42 वर पोहोचली आहे. इथे चेंडू उंच गेलाय. जेल होण्याची शक्यता कमी असेल कारण चेंडू दूरचं अंतर कापता कापता क्षेत्ररक्षक आले. पुन्हा एकदा 2 धावा आल्या. धावसंख्या 44 वर पोहोचली आहे. एक चेंडू अजूनही बाकी असेल. धावसंख्या 44. ऑफसाइडला खेळले. फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या होती ती 45. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय. धावसंख्या 45. फक्त एकच गडी बाद झालाय. दिनेश आणि मनोजी जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. संघाची धावसंख्या आपण पाहतो 45. मात्र वैयक्तिक 36 धावसंख्या खेळतात सलामीचे फलंदाज दिनेश संते. चांगली फलंदाजी आतापर्यंत या फलंदाजाने. षटकार ठोकले ते 3 आणि एक चौकार ठोकलाय. शेवटचे षटक मार्गस्थ तकदीर येत आहेत गोलंदाज. पहिला चेंडू ऑफसाइडला रिलीज केला. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. कारण तकदीर व जबाबदारी सोपवली संघनायकांना की तुम्हाला शेवटची षटक टाकायचं आहे. तकदीरनं सुरुवात तर चांगली केली आहे. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. पुन्हा एकदा तयार. सेकंडला आपण पाहतो दिनेश संते. आतापर्यंत 36 धावांचं योगदान दिलंय. संत गतीने चेंडू हाताळला. जसा चेंडू रिलीज केला तकदीरनं दिनेश संतेला अंदाज बांधला की चेंडू संत गतीने हाताळला. षटकार ठोकलाय. धावसंख्या पोहोचली ती तब्बल 51 वर. 50 कंप्लीट. बेचाळीस धावसंख्या खेळतायत. बघा संघाची धावसंख्या 51 मात्र वैयक्तिक 42 धावसंख्या खेळतोय सलामीचा फलंदाज दिनेश संते. अर्धशतकापासून 8 धावा दूर असेल. 4 चेंडू अजूनही बाकी असतील. बघूया संधी असेल अर्धशतक टोकण्याची फलंदाज दिनेश संतेकडे. ऑन साइडला खेळले. चेंडू थांबलाय. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? रन नाहीये. रन नसेल लक्षात घ्या. फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या 52 वर पोहोचली आहे. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. धावसंख्या 53 वर पोहोचली आहे. 2
2 चेंडू बाकी असतील. वैयक्तिक 43 धावसंख्येवर खेळतात म्हणून दिनेश संते संधी असेल अर्धशतक ठोकण्याची. अर्धशतकापासून 7 धाबा दूर. बघूया 2 चेंडू तकदीर कसे हाताळतात, दिनेश कसे खेळतात. दबाव जाणवतो नक्कीच. धावसंख्या 54 वर पोहोचली. वाढीचा इशारा करतात पंच. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या 55. कुठेतरी दबाव जाणवतोय कारण तकदीरला माहित आहे दिनेश संतेनं आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे, मात्र हे 2 चेंडू हाताळताना थोडासा दबाव जाणवतोय. गोलंदाजी चेंज करतात. रायडम राऊंड विकेट. उलटा चेंडू होता मात्र चेंडू ऑन साइडला सरकला. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 56 वर. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. 56 धावा धावफलकावर. एक षटकाराचा अपवाद जर वगळला तर तकदीरनं आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. खोलो टप्प्याचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर आली सिंगल. धावसंख्या पोहोचली ती 57 वर आणि लक्ष ठेवलंय ते स्वर्गीय प्रतीक गायकर 11 मानिवली संघानं काटे संघासमोर 58 धावांचं. एकवीस चेंडूंमध्ये नाबाद 43 धाबांची फलंदाजी साकारली ती फलंदाज दिनेश संतेनं.
पहिलं सत्र समाप्त झालंय. मानवली संघानं धाबा कुठल्या 57-58चं लक्ष ठेवलं. गोलंदाज आपण पाहतोय संजय. स्ट्रायकरला अरविंद पाटील, दुसऱ्या बाजूला तकदीर. 5 षटकांमध्ये 58 धाबांचं लक्ष ठेवलं ते मानवली संघानं काटे संघासमोर. गेम इज ऑन, लेट्स प्ले. संजय तयार, राईट मोड द विकेट. पहिला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. आमंत्रित धावसंख्येने काटे संघाचा अकाउंट ओपन होत आहे. बिनबाद 1. संजय स्ट्राइकला यो अरविंद, तिकडे तकदीर. दोन धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली 3 वर. पहिला बॉल वाईड होता, दुसऱ्या बॉलला 2 आल्या ना. तीन धावा आपण पाहतो धावफलकावर. अरविंद स्ट्रायकरला, गोलंदाज संजय पुन्हा एकदा तयार. ऑफ साइडला सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि अरविंद सुरक्षित पोहोचले, तोपर्यंत धावा आल्यात त्या 3. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. ऑफ साइडला खेळता सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न नक्कीच करतील, कारण क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकेपर्यंत अवधी होता, तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. तिसरीचा प्रयत्न करतायत आणि 3 धावा आल्यात. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीनं धावसंख्या पोहोचली ती 9 वर. 2 वेळेस 3-3 धावा धावून घेतल्यात. तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्या. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. संजय तयार, स्ट्रायकरला अरविंद पाटील. धावसंख्या बिनबाद 9. वेगवान चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होते. ऑन साइडला खेळले, चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील, तोपर्यंत 2 धावा आल्यात. तिसरीसाठी तकदीरचं कौतुक करावं लागेल, कारण तकदीरनं पाहिलं चेंडू कुठे पडतोय. 3 धावा 3 वेळेस धावून घेतल्यात. धावसंख्या पोहोचली ती 12 वर. 3 वेळेस 3-3 धावा धावून घेतल्यात दोन्ही फलंदाजांनी. 1 चेंडू बाकी असेल. गुणलेखक म्हणून आम्हाला, स्कोरर म्हणून आम्हाला साथ देतात आमचे पुष्कर काटे. ऑन साइडला क्या बात है. दोन धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न करतील का, मात्र थांबले, तोपर्यंत धावा आल्या त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 14 वर. 1 षटक संपलंय. 58 धावांचं लक्ष असताना बिनबाद 14 अशी दमदार सुरुवात आपण पाहतोय जयदुर्गा माता 11 काटे संघाची.
गोलंदाज दुसरे षटक हाताळण्यासाठी येतात मनोज. सुरुवात चांगली झाली काटे संघाची. बिनबाद 14. अरविंद आणि तकदिरी जोडी आपण पाहतो. उंचपुरा गोलंदाज मनोज येत आहेत. 58 धावांचं लक्ष असताना 14 धावा पहिल्या षटकात आल्या आहेत. दोन्ही फलंदाज चर्चा करतायत. मनोज तयार. राईट मोर विकेट. पहिला चेंडू खाली राहतोय. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली होती 15 वर. नाग मुंबळेश्वर 40+ चषक वाकलन 2024 जुनी डोंबिवली संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू रिलीज करतात कारण मनोजला माहिती आहे पहिल्या षटकामध्ये 14 धावा गेल्यात. संजय होते गोलंदाज. त्यानंतर पहिले 2 चेंडू निर्धाव, एक चेंडू निर्धाव हाताळला. पहिल्या चेंडूवर सिंगल आले. दुसरा चेंडू निर्धाव. ऑन साइडला खेळले. चेंडू पडतो नो मार्क्स लँड मध्ये. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत 2 धावा आल्यात. धावसंख्या 17 वर पोहोचली आहे. वेगवान चेंडू. वेगवान चेंडू. गुड बॉलिंग मनोज यांची. चार चेंडू हाताळलेत आणि धावा खर्च केला तर फक्त 3. चांगली गोलंदाजी. ऑन साइडला खेळलेत. सिंगल तर आली आहे. दुसरीसाठी प्रयत्न करतील का? केला जातोय. 2 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली 19 वर. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. 5 चेंडूंमध्ये मनोजनं आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात 14 धावा जरूर आल्या. काटे संघाने सुरुवात चांगली केली. वेगवान चेंडू. यष्टीरक्षक बीट झाले आणि इथं मात्र चेंडू थांबलाय. तिसरीचा प्रयत्न केला जातोय मात्र आता धोका संभवला. कॉलिंग व्यवस्थित झाली नाही. तकदीरला माघारी परतावं लागतंय. अशा पद्धतीनं 2 षटकं संपली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात 21 धावा. आता 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये 37 ची गरज असेल. मनोज पाटील येतात नवीन फलंदाज. 2 षटकं संपली आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 21. मनोजनं फक्त 7 धावांचे षटक हाताळलं. जयराम येतात नवीन गोलंदाज. 21.
पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय तो काटाई विपक्ष मानिवली. जुनी डोंबिवली संघाने 2 सामने जिंकलेत. अंतिम फेरीत दाखल झालाय. नवापाडा संघाने 1 सामना जिंकलाय. स्ट्रायकरला अरविंद पाटील, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नॉन स्ट्रायकरला मनोज पाटील. 2 बंधुराज. जयराम तैयार. रेड मोड द विकेट, राउंड द विकेट. ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. दुसरीचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. तिसरीचा प्रयत्न केला गेलाय. 3 धावा आल्यात. एक धाव फार महत्वाची असते. धावसंख्या पोहोचली ती 24 वर. मनोज पाटील स्ट्रायकनला. एक हार्ड हिटर फलंदाज. जयराम तैयार. रेड मोड विकेट. समोर, अगदी समोर. ज्या फटक्याची अपेक्षा होती, गरज होती काटे संघाला, तो फटका आला. मनोज पाटीलच्या बॅट बंद षटकाराला. धावसंख्या पोहोचली होती 30 वर. अजून 28 धावांची गरज असेल. धावसंख्या 30. सोळा चेंडू आणि 28 ची गरज. पुष्कर काटे अतिशय चांगला गुणलेखन, तिथे चांगले क्रिकेटपटू. उमेश जाधव यांनी सुद्धा एक सामन्यामध्ये समालोचन केलं, आम्हाला चांगली साथ दिली. जयराम पुन्हा एकदा तयार. कॉलर टप्प्याचा चेंडू. यष्टीरक्षक बीट होतात. गोलंदाज मेहनत करतोय. दोस्तीचा प्रयत्न करतात. धावसंख्या तोपर्यंत पोहोचली ती 32 वर. बत्तीस धावात फलकावर आपण पाहतोय. जयराम पुन्हा एकदा तयार. रेड मोड विकेट. मनोज पाटील स्ट्रायकनला एक षटकार आला. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धावा कुठल्या 2 चेंडूंमध्ये. खाली राहतोय चेंडू. टप्पा पडल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग. दिशा भर करतात. पंच राजू काटे वारीचा इशारा करतात. अवांतर धावसंख्या पोहोचते 33 वर. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. एज लागून चेंडू ऑफसाईडला ट्रॅव्हल झालाय. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 34 वर पोहोचली आहे.
चौथी धावा धावफलकावर. वेगवान चेंडू सफल झाले होते. ऑफसाईडला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. अशा पद्धतीने षटक संपले. 3 आणि धावा आपण पाहतो धावफलकावर 34. पहिल्या षटकात धावा आल्या 14. दुसऱ्या षटकात धावा आल्या मनोजच्या फक्त 7 आणि जयरामने 13 धावांचं षटक हाताळलं. बारा चेंडूंनी 24 ची गरज. 12च्या सरासरीने 2 षटकांमध्ये धाबा कुठायच्यात मोठं लक्ष नाहीये आणि जोपर्यंत मनोज पाटील आणि अरविंद पाटील ही जोडी खेळपट्टीवर असेल तोपर्यंत नक्कीच काटे संघाला अपेक्षा असेल. ज्या गोलंदाजानं दुसरं षटक फक्त 7 धावांचा हाताळला तोच मनोज येतोय पुन्हा. मनोज पाटील स्ट्रायकिंगला. गोलंदाज मनोज तयार. मनोज टू मनोज. 7 धावांचं षटक हाताळलं होतं. दुसरं तोच गोलंदाज संगनायकाने पुन्हा एकदा त्या गोलंदाजाला पाचारण केलंय. 12 चेंडू 24 ची गरज. गोलंदाज तयार. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळले. चेंडू पडतो नो मार्क लाईन मध्ये. दुसरीचा प्रयत्न करतात का पाहायचा मात्र चौकार आलाय. 4 धावा येतात. 11 चेंडू 20 ची गरज. एका चौकाराने 4 धावांचं अंतर कमी झालंय. धावसंख्या पोहोचली ते 38 वर. धावसंख्या 38. ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न. पंच राजू काटे वाढीचा इशारा करतात. धावसंख्या 39 वर पोहोचली आहे. एकोणचाळीस धावा आपण पाहतो धावफलकावर. अकरा चेंडू 19 ची गरज. ऑन साइडला गेले. चेंडू थांबला. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील कारण क्षेत्ररक्षक चेंडू उचलूपर्यंत अवधी होता. तोपर्यंत 2 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली 41 वर. भागीदारी फुलते भरते चांगल्या पद्धतीने खेळतात मनोज पाटील अरविंद पाटील. 10 चेंडूंनी 17 ची गरज. लक्ष मोठं नाहीये कारण या षटकातील 4 चेंडू अजूनही बाकी असतील. उर्वरित षटकातील 6 चेंडू बाकी असतील. खाली राहतोय चेंडू. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. या षटकातील 3 चेंडू अजूनही बाकी असतील. एकूण चेंडू शिल्लक असतील 9. धावांची गरज असेल 17. एखादा मोठा फटका चौकार षटकाला आला तर धावांचं अंतर कमी होईल. फ्रंट फुटला आले मात्र यष्टिरक्षकानं चूक केली. तोपर्यंत सिंगल आली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो. जीवाच्या आतंकानं धावतात मनोज. तोपर्यंत धावा आल्या त्या 2. त्रेचाळीस धावा आपण पाहतो धावफलकावर. अजूनही 15 धावांची गरज असेल. 8 चेंडूंनी 15 ची गरज.
8 चेंडू 15ची गरज. मनोज पाटील स्ट्रायकेनला. गोलंदाज तयार. मनोज रन ओव्हर द विकेट. खाली राहतोय चेंडू. वेगाने चेंडू रिलीज केला. डॉट बॉलची समाप्ती होते. 7 चेंडू 15ची गरज. शेवटचा चेंडू गोलंदाज कशा पद्धतीने रिलीज करतो आणि फलंदाज मनोज पाटील कशा पद्धतीने खेळतात ते पाहावं लागेल. चौकार आला तर धावांचं अंतर कमी होईल, मात्र षटकार आला तर धावांचं अंतर कमी होईल. मात्र डॉट चेंडू जाईल का? शेवटचा चेंडू निर्धाव. आता मात्र चेंडू उरले ते 6 आणि धावांची गरज असेल ती 15. पहिल्या षटकात 14 धावा आल्या. त्यानंतर मनोजने फक्त 7 धावांचा षटक हाताळले. जयरामनं 13 धावा खर्च केला. पुन्हा एकदा मनोजने कमबॅक करून दिला. 9 धावा आल्या. आता 6 चेंडू आणि 15ची गरज. बाबू गायकर येतात, अनुभवी गोलंदाज. 6 चेंडू 15ची गरज असताना संघनायकाने चेंडू त्यांच्या हाती सोपवलाय. 6 मध्ये 15चा डिफेन्स करतायत का, की हे दोन फलंदाज 6 मध्ये 15चा पाठलाग करतायत ते पाहायचं. स्ट्रायकरला अरविंद पाटील. 6 चेंडू 15ची गरज. बाबू गायकर. पहिला चेंडू बॅट वेगाने फिरली होती. जर चेंडू कनेक्ट झाला असता तर नक्कीच मोठा फटका आला असता. डॉट बॉलची समाप्ती होते. 5 चेंडू आणि 15ची गरज. चेंडू उंच गेलाय. झेल टिपला गेलाय. बघा जल्लोष पाहू शकता बाबू गायकर यांचा. मनोजच्या खेळीचा अंत होतोय. आता चेंडू उरले ते 4 आणि धावांची गरज असेल. अरविंद बाद झालेत. धावांची गरज असेल ती 15. सोमनाथ स्ट्रायकेनला. 4 चेंडू 15ची गरज. यष्टीरक्षकाने चूक केली. तोपर्यंत सिंगल आली आहे. 3 चेंडू आणि 14ची गरज. 2 मोठे फटके इथे मारावेच लागतील. मनोज पाटीलकडे ती क्षमता आहे. बघूया मनोज पाटील सामना जिंकून देतात का. कित्येक सामने फलंदाजांना आपल्या फलंदाजीच्या जोरावर काटे संघाला जिंकून दिलेत. दिशा भरकटले. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र पंच वाईडचा इशारा करतात. धावसंख्या पोहोचते ती 45 वर. 3 चेंडू 13ची गरज. क्या बात है. टोस केला ऑन साइडला. ग्रामीणचा बाहुबली मला का म्हटलं जाते ते दाखवून देतो मनोज पाटील. 2 चेंडू 7ची गरज.
सामन्यामध्ये टेस्ट निर्माण झाला षटकारानं, कारण जिथं सिंगल आली तिथं स्ट्राईक आली मनोज पाटील यांच्याकडं. जर सिंगल आली नसती तर पुष्कर कुठेतरी धोका संपवला असता. 2 चेंडू 7 ची गरज. दोन चेंडू 7 ची गरज. बाबू गायकर राईट मोड द विकेट. स्ट्रायकिंगला मनोज पाटील. आता मजा येते सामन्यामध्ये, आता मजा आली सामन्यामध्ये. 2 चेंडू 6 ची गरज. एक चेंडू जरी निर्धाव गेला तरी पुढचा चेंडू तुमच्याकडे असेल. गुड बॉलिंग, चांगला चेंडू. आता 1 चेंडू 6 ची गरज. अजून संधी आहे, सामना संपलेला नाहीये. जबरदस्त चेंडू रिलीज केला शेवटचा. बाबू गायकर यांनी सामना जिंकला. तो स्वर्गीय प्रतीक गायकर 11 मानिवली संघानं. अभिनंदन रघुनाथदादा गायकर संपूर्ण मानिवली संघाचा. हाडला काटे संघ. तर कमलाकर भैर कुठे असाल या लवकर. तर तुम्ही या अगोदर इकडं. तर मी कमलाकर भोईर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचा सन्मान करायचा आहे. बालाला सांगू राहू. तर या अर्जुनभाई पाटील. बाईंना विनंती असेल, बाई या. मी बाळा बोर्डे यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते भाईंचा सन्मान करायचा आहे. तर विनायक कॅमेरा ऑन करा. विनायक कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ संघटनेचे विद्यमान